पहिल्यांदा कपडे आतमध्ये टाकायचे, त्यानंतर झाकण बंद करायचं, पॉवर बटन ऑन करायचं. पॉवर बटन ऑन झाल्यानंतर प्रोग्राम सेट करायचा. हे प्रोग्राम्स आहेत टोटल 12. फर्स्ट प्रोग्राम आहे डेली. जे मिक्स कपडे असतील ते ह्यामध्ये रोजचे कपडे, ऑल मिक्स कपडे ह्यामध्ये चालतात. P1मध्ये इथं P1 पडलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला वॉटर लेवल सेट करायचे आहे. ए म्हणजे ॲटो, एक म्हणजे 10 टोटल लेवल आहेत या टँकच्या. 10 लेवल आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 10 नंतर ॲटो ए येणार, त्याचं ते ॲटो घेणार. तुम्ही एला 1 नंबर लावू शकता कमी कपडे असतील तर, किंवा तुमच्यानुसार तुम्ही लावू शकता. त्यानंतर ड्राय मोड आहे. ड्राय मोड नॉर्मलला असतो. तुम्हाला हे पॉवर ड्राय जर करायचं असेल, म्हणजे एकदम जास्त सुकवायचे असतील, तर हा पॉवर ड्राय आपल्याला मोड चेंज करायचा. एक्स्ट्रा ड्राय, पॉवर ड्राय, म्हणजे जास्त सुकवतं ते पॉवर ड्रायमध्ये. त्यानंतर हॉट वॉश आहे. आता हॉट वॉश P1 प्रोग्राममध्ये बंद असतो. हॉट वॉश म्हणजे काय, पाणी गरम करून कपडे वॉश करतं. आता हे प्रेस केल्यानंतर तुम्हाला वॉर्म लाईट लागून राहतो, म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम होणार पाणी. अजून एकदा प्रेस केल्यानंतर हॉट होणार आणि ह्याच्यापेक्षाही जास्त गरम होणार 3 नंबरला. त्यामध्ये तुम्ही P1 हा प्रोग्राममध्ये 2च सिलेक्ट करू शकता. तिसरा ऑप्शन सिलेक्ट होत नाही तुमचा, बंद होतो डायरेक्ट. तिसरा ऑप्शन ह्यामध्ये नाही आहे P1मध्ये. त्यामध्ये तुम्ही वॉर्म आणि हॉट, मॅक्झिमम हॉटपर्यंत लावू शकता यामध्ये. त्यानंतर तुमचं आता 3 मोड सिलेक्ट झाले. वॉटर केला, ड्राय किती सुकवायचं ते केला, आणि गरम पाण्याने वॉश करण्यासाठी ते सेट केलं आहे. आता आपल्याला एक्सप्रेस वॉश करायचं नाही आहे. जर टाईम कमी असेल तर एक्सप्रेस वॉश करायचं, थोडं टाईम कमी होतो. हे प्रेस केल्यानंतर इथे लाईट लागून राहतो. हे बंद करायचं असेल तर हा बंद होतो. त्यानंतर तुम्ही स्टार्ट बटन दाबायचं. आता हे एवढं सेट केले आपण, 1 2 3. याची काही गरज नाही. तुमच्याकडे हार्ड वॉटर असेल तर हार्ड वॉटरचा बटन दाबा, म्हणजे बोरचं पाणी असेल तर हार्ड वॉटर प्रेस करून दाबा. आता स्टार्ट बटन 3 नंबरचं आपल्याला प्रेस करायचं आहे. स्टार्ट बटन केल्यानंतर ॲड 1 कप असं येतं. याच्यामध्ये किती आपल्याला डिटर्जंट टाकायचं आहे ते हे स्वतः दाखवतं. ॲड 1 कप लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर टाईम पडलेला आहे 1 तास 38 मिनिटं. 1 तास 38 मिनिटानंतर हा वॉश पूर्ण कंप्लीट होणार. वॉश ड्राय, फर्स्ट ते सोकिंग करणार, त्यानंतर वॉश करणार, त्यानंतर रेन, त्यानंतर ड्राय. ह्या 3 गोष्टींना 1 तास 38 मिनिटे लागणार. यामध्ये तुम्हाला त्या मगाशी जसं सांगितलं त्यानं 1 कप स्कूप ह्यामध्ये टाकायचा. जर तुम्हाला पावडर असेल तर स्कूप टाका, किंवा लिक्विड असेल तर लिक्विड तुम्हाला 60 ml 1 कप टाकायचा आहे. यामध्ये 60 mlचा 1 कप असतो लिक्विड असेल तर, आणि पावडर असेल तर ते तुम्हाला ग्रॅमवरती दिलेलं असतं, त्यानुसार 1 स्कूप टाकायचा आहे. 1 स्कूप हे का 1 स्कूप सांगितलं आहे तर ह्या P1 जो सिलेक्ट केला आहे डेली मिक्स डेलीमध्ये, डेली जे आहे युजेसमध्ये त्या कपड्यांना तुम्हाला 1 कप टाकायचं आहे. हे वेगवेगळे मोड्सना वेगवेगळे कप तुम्हाला टाकायला लागणार. ते सांगल त्या टाईपनं तुम्हाला स्टार्ट बटन दाबल्यानंतर ते किती कप टाकायचे ते सांगणार. आता याच्यामध्ये आपला प्रोग्राम सगळा स्टार्ट झाला आहे. स्टार्ट बटन दाबल्यानंतर टायमिंग पडले. हा आता सकिंग चालू होणार. ह्या स्टेप अशा बंद होत जाणार. नंतर सोक करणार, सोक झाल्यानंतर हा बंद होणार. त्यानंतर वॉश होणार. वॉश झाल्यानंतर हे वॉश बटन बंद होणार. त्यानंतर रेन होणार. हे 2 बंद होणार. त्यानंतर रेन झाल्यानंतर रेन बंद होणार, ड्रायचं राहणार. ड्राय हे सगळे असे एक बंद होत जाणार. शेवट आहे ड्राय झाल्यानंतर मग इथं एंड म्हणून एरर हे येतो, शो करतो डिस्प्लेवरती. प्रोग्राम एंड, END एंड येतं, आणि बझर वाजायला चालू होतो 5 सेकंद ते 10 सेकंद. त्यानंतर एंड डिस्प्लेवरती कायमस्वरूपी राहतं. आता त्यामध्ये तुम्हाला पाणी हे पूर्ण जी लेवल तुम्ही सेट केलेलं आहे, की जी लेवल तुम्ही सेट केलेलं आहे, 1 नंबर असेल तर थोडं पाणी घेणार,
2 नंबर असेल तर अजून थोडं एकपेक्षा जास्त असं. हे पाणी ज्या लेवलला सेट केलं आहे त्या लेवलला तुमचं हे पोस्ट पाणी घेणार. त्यानंतर वॉश करायला चालू होणार. वॉश करायला चालू झाल्यानंतर थोडा वेळ वॉशचं म्हणजे सोकिंगसाठी आहे. वॉश नंतर चालू होते. फर्स्ट पाणी घेतल्यानंतर सोकिंगसाठी काय करतं, थोडंसं फिरवतं मशीन. पाणी घेऊन झाल्यानंतर ही स्टेप आहे, थोडंसं फिरवणार आणि सोक करण्यासाठी थोडंसं फिरवणार आणि परत हॉट करणार, गरम करणार पाणी आणि थोडंसं फिरवणार. थोड्या वेळानंतर त्या हॉट लावल्यामुळं आपण थोडा वेळ फिरतं सोकिंगला आणि जास्त वेळानंतर आणि परत थोडा वेळ फिरतं. असं जोपर्यंत सोक होत नाहीत, कपडे सोकिंग करत नाही तोपर्यंत ते तसं होत जाणार. कंटिन्युअसली फिरणार नाही. हे वॉशला आल्यानंतर तुमचं फिरणार, लेफ्ट राईट असं फिरणार. एकदा सोक झाल्यानंतर, सोकच्यामध्ये तुम्हाला वेळ लागतो का, तर पाणी घेऊन झाल्यानंतर स्टार्ट थोडंसं होणार आणि परत बंद होणार. कारण की पाणी घेऊन झालेली प्रोसेस झाल्यानंतर पाणी गरम करायची प्रोसेसचा स्टार्ट होते. पाणी गरम करून झाल्यानंतर सोकिंग पूर्ण सगळं झाल्यानंतर मग वॉशला चालू होतं. वॉश झाल्यानंतर रेन. वॉश झाल्यानंतर कपडे पाणी परत सोडणार. परत तुमचं पाणी या ठिकाणी घेणार. रेनला परत पाणी सोडणार. परत ड्रायला तुमचं ड्राय व्हायला चालू होणार. 2 ते 3 वेळा पाणी हे घेणार P1 प्रोग्राममध्ये. हा P1 प्रोग्राम एंड झाला. तुम्हाला दुसरा प्रोग्राम सांगतो.